खूप थकला असशील ना तू. नाही का, मला आवडतं काम म्हणून मी काम करत असतो. हेच हेच मला आवडतं. मी अंशुमनला नेहमी सांगत असते, बघ समरदाताकडे बघ, इतरांपेक्षा वेगळा आहे तो. खरंच शब्दाचा पक्का, प्रामाणिक, एकदम सच्चा माणूस, खरा माणूस. म्हणून इतरांनी केलेला खोटेपणा तुला चालत नाही. जरा कोणी खोटं बोलताना, खोटं वागताना दिसलं की तू चिडतोस, बरोबर ना? पण हे लोकांना कळत नाही ना. लोकांना वाटतं समोर चिडका आहे, पण त्यांना हे कळत नाही त्यांच्या खोटेपणाला तू कंटाळून चिडतोस. सगळीच माणसं तुझ्यासारखी असती तर किती बरं झालं असतं नाही. बरं तुला कळलं का? काय? स्वानंदीच्या वडिलांना गुंडांनी मारहाण केली म्हणजे आपल्याचकडे पैसे घेऊन येत होते ते. कळलं मला. स्वानंदीने सांगितलं. कशी आहे, बरी आहे ना ती? म्हणजे रडत होती का? त्रास, ऑब्व्हियसली आता त्रास तर होणारच तिला, पण काय करू शकतो आपण तरी. खूप साधी माणसं आहेत रे ती, खरंच. म्हणजे जगातले सगळे चोर गुंड त्यांनाच भेटतात. एक तर त्यांच्याकडे चोरी तरी होत असते, नाहीतर दागिने तरी गाळत असतात. आता हा, लग्नात ते त्यांच्या आईने केलं ते नाही, ते आपल्याला माहितीच आहे म्हणत. पण नाही, स्वानंदी आणि तिचे वडील तसे नाही आहेत. अगदी सज्जन माणसं आहेत ते. मी एक रिक्वेस्ट करू का समोर तुला? तू ना आता त्यांच्याकडनं ते पैसे परत मागू नको. ती अपेक्षाच ठेवू नको त्यांच्या. जाऊ देत. चोर पण बघ ना, तेच सापडले का त्यांना चोरी करायला? काय चोरी त्यांचेच पैसे नेहमी चोरी कसे करतात हेच कळत नाही मला. काकू डोंट माइंड, पण मी एक काम संपू का? मला उद्या काही करून हे द्यायचं आहे. ओ ओ सॉरी. इट्स ओके. मी उगाच डिस्टर्ब करत बसले, पण कामाबरोबर आरामही कर. ओके.